मागच्या 60 वर्षामध्ये आपण म्हणजे बौद्धांनी एखाद्या बौद्धेतर व्यक्तींनी जय भीम म्हटलं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं किंवा बुद्धाचं नाव घेतलं म्हणून त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याची ही प्रथम वेळ आहे असं नाही. याच्या अगोदरही रुक्मिणी लोंढेपेक्षा कितीतरी विद्रोही लोक ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा फायदा घेऊन मोठी झालेली आहेत. मग त्यामध्ये सुषमा अंधारे असतील, लक्ष्मण माने असतील, सुकुमार कांबळे असेल, अजिंक्य चांदणे असेल किंवा तो अकोल्याचा अमोल मिटकरी असेल किंवा मराठा सेवा संघाची जी काही सगळी लोक असतील, या लोकांची आज आपल्याबद्दल भूमिका काय आहे? खरं तर आज आपल्या लोकांबद्दल समाज माध्यमांमध्ये असं पसरवलं जातंय की आपण जातीसाठी लढतोय. मुळात हा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा हा जातीसाठी मुळातच नाही आहे, तो तत्वासाठी आहे, संविधानासाठी लढा आहे. तो हे कुठंतरी आपण लोकांमध्ये बिंबवण्यात कमी पडतोय. मुळात ज्या लोकांनी जातीसाठी माती खाली, बुद्ध आम्ही स्वीकारला असं सांगितलं आणि आपल्याला मागची 35 वर्ष फसवलंय, बुद्धाच्या नावाने फसवलंय. ज्यांनी आपल्याला बुद्ध धम्म स्वीकारलाय असं सांगून फसवलंय तेच लोक आज म्हणतायत की महाराजांनी बुद्धाचा धम्म भारतामध्ये वाढू दिला नाही, महाराष्ट्रामध्ये वाढू दिला नाही. मुळात महत्त्वाचं असं आहे की जे स्वतःच आपल्याला फसवतायत ते सांगतायत की महाराजांमुळे बुद्धाचा धम्म आज बुद्ध वाढला नाही. तर ही अशी जी उलट्या ह्याच्या ज्या अवलादी आहेत, खरं तर ह्यांना आपण कुठंतरी रोखलं पाहिजे. आपण सगळ्यांनाच डोक्यावर घेऊन नाचतो, हे आपलं कुठंतरी चुकतंय. आणि ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस आपलं कोणीच नसतं, आपल्या बाजूनं कोणीच उभं राहत नाही, उलट आपल्या विरोधात उभं राहतात. याचे पुरावे तुम्हाला मी मागच्या काही दिवसामध्ये दिलेत. आणि ॲक्च्युली मी मागच्या 15 वर्षापासून हेच सांगतोय की बौद्धांनी अगोदर बौद्धांना मोठं करायला शिका. आपण जोपर्यंत आपल्यातलं कॅपेबल, आपल्यातली कॅलिबर मोठं करत नाही, आपल्यातली लोक मोठं करत नाही, तोपर्यंत इतरांसोबत संघर्ष करण्यामध्ये आपण सक्षम होत नाही. आज जी मातंग समाजातली लोक मातंग समाजातली लोक बौद्धांच्या विरोधात बोलतात ना, यांना तयार सुद्धा आपणच केलेलं आहे, यांना खाद्य सुद्धा आपणच पुरवलेलं आहे, यांच्या रोजीरोटीचे प्रश्न सुद्धा आपणच चालवलेत, यांना स्टेज आपण दिलाय, पैसा आपण दिलाय, यांचं ऐकलंय सुद्धा आपणच. हे मांगांना शहाणपणा शिकून मोठे झाले नाहीत, हे महाराजांना शहाणपणा शिकून मोठे झालेत. महाराजांनी त्यांना शहाणपणा शिकवण्यासाठी पैसा दिलाय, स्टेज दिलाय, मनुष्यबळ दिले, सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मग ते बामसेफ पासून असेल, कांशीराम मायावतीपासून असेल. आपण कधी रामदास आठवलेंना मोठं केलं नाही, प्रकाश आंबेडकरांना मोठं केलं नाही, आपण कधी आनंदराज आंबेडकरांना मोठं केलं नाही, आपण कधी भीमराव आंबेडकरांना मोठं केलं नाही, आपण कधी जोगेंद्र कवाडेंना मोठं केलं नाही. जितका पैसा आपण ब्राह्मणेतर चळवळीवर खर्च केला आहे, जसं मग बामसेप असेल, BSP असेल, ही शीतल साठे असेल, सचिन माळी असेल, सुषमा अंधारे असेल, हा सुकुमार कांबळे असेल, तो बीडचा कोणतो पोतराज चांदणे असेल, है ना, या लोकांवर आपण जो आपला पैसा खर्च केलाय ना, त्याचं आउटपुट तुम्हाला त्यांनी काय दिलंय? तर त्याचं आउटपुट त्यांनी तुम्हाला महार किती नालायक आहेत, महार किती मूर्ख आहेत, महार कसे चुकीचे आहेत, महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये कसं काम सुरू ठेवलेलं आहे, हे त्यांनी आपल्याला दिलेलं भूषण आहे, सन्मान आहे असं समजा. आणि भविष्यात तरी कदाचित हे असे रुक्मिणी लोंढेसारखे 50 बाप मानणाऱ्या लोकांना आपण मोठं करू नका. आपला बाप एकच, बाबासाहेब आंबेडकर, दुसरा होऊ शकत नाही. आणि ज्यांना दुसरा बाप मान्य आहे त्यांनी तो खुशाल करावा, आम्ही करणार नाही. मग ते कोणी असू द्या, आमच्यासाठी एकच बाप, बाबासाहेब आंबेडकर. दुसरा बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला कोणी बसू शकत नाही, त्या उंचीचा कोणी होऊ शकत नाही, त्या लेवलचा कोणी होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान दुसरं कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला इतरांचं नाव घेणं, इतरांचे फोटो ठेवणं, इतरांचा सन्मान करणं, हे आता तरी तुम्ही कुठंतरी बंद करा. आदर आणि सन्मान हा वेगळा भाग आहे, मार्गदर्शक फक्त बाबासाहेब आंबेडकर. बुद्धाला सुद्धा स्वीकारत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बुद्ध स्वीकारण्याची हिंमत तुमच्या आणि माझ्यामध्ये आली पाहिजे. ही जी लोक आज आपल्या विरोधात बोलतायत,
यांच्याबद्दल मी पूर्वीच सांगत होतो, 10 वर्षापूर्वी सांगत होतो, जेव्हा आपली लोक यांना डोक्यावर घेऊन नाचत होती. मग तो सुकुमार कांबळे असेल, सुषमा अंधारे असेल, किंवा तो अमोल मिटकरी असेल, किंवा अजून मराठा सेवा संघाचे प्रवीण ते प्रदीप साळुंखे असेल, मामा देशमुख असेल, साळुंखे असेल, हे पुरुषोत्तम खेडेकर असतील, है ना, किंवा हे बामसेपमधले सगळे गाढवं असतील. वामन मेश्रामची आज काय भूमिका आहे? मागच्या 60 वर्षामध्ये ज्या बौद्ध समाजांनी वामन मेश्रामवर करोडो रुपये खर्च केलेत, अरबो रुपये, त्याचा आउटपुट काय आहे? तर वामन मेश्राम मांगांच्या समर्थनात उभा राहिलाय, बौद्धाच्या विरोधामध्ये. अशा हरामखोर अवलादी आपल्यामध्ये आपण पैदा केलेले आहेत. ह्या हरामखोर अवलादींना आता तरी धडा शिकवा आणि आपल्यातली लोक मोठी करा, आपली चळवळ मोठी करा. इतरांना डोक्यावर घेऊन नाचू नका, ते एक ना एक दिवस तुमच्या कानात मुतणारच आहेत. हे माझे शब्द कडू वाटतायत, पण सत्य आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. त्यामुळं तुम्ही बौद्धांच्या चळवळी वाढवा, बाबासाहेबांच्या चळवळी वाढवा, आपल्या चळवळीमध्ये मरणाऱ्या तरुणांना मोठं करा, सहकार्य करा, आपल्या नेत्यांना मोठं करा, आपल्या नेत्यांसाठी पैसा खर्च करा. बामसेपसाठी पैसे खर्च करून आपली चळवळ वाढणार नाही, मराठा सेवा संघासाठी पैसे खर्च करून आपली चळवळ वाढणार नाही, किंवा ब्राह्मणेतरांचे शो पाहून आपल्या चळवळी वाढणार नाहीत. उलट आपल्या चळवळीचा ऱ्हास होणार आहे.